सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी गुत्तेदाराला सहकुटुंब मध्यरात्री जाळण्याचा करण्यात आला प्रयत्न। ताड कळस ते पालम रोड धानोरा काळे या 8.5 किलोमीटर BM रोडचे गुणवत्तेप्रमाणे काम करून बिले रेकॉर्ड करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणकर्ते गुत्तेदार राजू हुलगुंडे यांनी सन 2021 पासून आझाद मैदान मुंबई ते मुख्य अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग बांधकाम भवन स्नेहनगर नांदेड समोर विविध उपोषणे करून तसेच 3 वेळा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांना आदेश दिले असल्याचे उपोषणकर्ते हुलगुंडे यांनी आज सकाळी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे। तसेच सदरील या मागणीसाठी सन 2016 पासून पाठपुरावा करत असल्याचे म्हटले आहे, तरी सुद्धा थकीत बिल मिळाले नसल्यामुळे दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी पासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालय नांदेड समोर सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले असल्याचे हुलगुंडे म्हणाले। काल मध्यरात्री 2:30 वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी उपोषणकर्ते गुत्तेदार हुलगुंडे यांना सहकुटुंब जाळून मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे हुलगुंडे यांनी आज सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान उपोषणस्थळी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली। तसेच यापूर्वी सुद्धा आम्हाला उपोषणस्थळी मारहाण करण्यात आल्याचे हुलगुंडे यांनी आज सकाळी म्हटले आहे। हुलगुंडे यांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर सकाळी 9:15 वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांदळे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक तांदळे हे करत आहेत। एकंदरीत पाहता उपोषणकर्ते गुत्तेदाराला उपोषणस्थळी सहकुटुंब जिवंत जाळण्याच्या या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। मी राजू चन्नाप्पा हुलगुंडे, मी तारकळस पालम रोड धानोरा काळे 8.5 किलोमीटरचं BBMचं काम केले डांबरीकरण। आणि मी 2016 पासून 2015 ते 2016 पासून कालावधीपासून मी मंत्रालयामध्ये 24 महिने उपोषण केलं आणि इथे पण उपोषण चालूच आहे। वारंवार शिंदे साहेबांनी 3 ते 5 वेळा आदेश दिले मुख्य अभियंता चीफ इंजिनियर नांदेडला मुख्य अभियंत्याच्या कार्यालयाला, तर यांनी काय करतो साहेब बिल देतो म्हणून सनी तिथून बोलून घेतो आणि इथं आल्यावर पत्र काढते अमुक तारखेच्या दिवशी मी बिल देतो म्हणून सनी, आणि वारंवार आमच्यावर मध्यस्थी बी आमच्यावर मारहाण हल्ला केला, जीवा मारण्याचे चाकून मारलं, काठीने मारण्यात आलं। आज रात्री मध्यरात्री 2 वाजून सनी 20 मिनिटांनी आमच्यावर रात्री झोपीमध्ये असताना आमच्यावर काहीतरी रॉकेल टाकून सनी आमच्या प्राणघात हल्ला करण्यात आला। आम्ही रात्री झोपीमध्ये गाढ झोपीमध्ये होतो, मग गरम लागल्यामुळे आम्ही तात्काळ लवकरात लवकर उठलोत। आम्ही उठल्यानंतर लेकरं बिकरं उठवून घेतलं, माझं कुटुंब पूर्ण जळून गेलं असतं। याचं सर्व कारस्थान प्रशासन आहे आणि मुख्य अभियंता हे जे घडून यायला लागले याच्या कारणीभूती यासाठी जे आमच्यावर जे हल्ला व्हायला लागले याचं कारणीभूत म्हणजे मुख्य अभियंता, हे अधिकारी, जे सरकार कर्मचारी हे लोक आहेत साहेब। हे गरीबाला म्हणजे हे मी एक भटक्या समाजाचा असल्यामुळे एक दलिताचा असल्यामुळं माझ्यावर हे अत्याचार करण्यात यायला लागले साहेब। मी कुठं म्हणून न्याय मानतो, शिंदे साहेब म्हणायला लागले त्या लेकराचं बिल देऊन टाका। मध्ये चौकशी पण झाली साहेब तारकळस पालम रोडला, त्यांनी आणि तिथले गजानन आंबुरे साहेबांनी पत्र दिलं, तिथं ग्रामपंचायतनं पत्र दिलं त्या गरीबाचं बिल देऊन टाका म्हणून सनी। आता 15 तारखेचं पत्र काढे, मध्ये कालच्या 10 तारखेला मीटिंग होती, मीटिंगला पण आले नाही। परत 30 तारखेला मीटिंग होती त्याच्या आधी साहेब, तरी आलं नाही साहेब। याने कसं तरी याला मारून टाकायचं, याला जीवानं मारून टाकायचं म्हणून सनी माझ्यावर प्राणघात हल्ला करण्यात आला, माझ्या कुटुंबावर प्राणघात हल्ला करण्यात आला। रात्री मला जीवाने जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलं। याला कारणीभूत म्हणजे मुख्य अभियंता बशी पांढरे आहे साहेब। लहान लेकर आहेत साहेब आमच्यावर।